नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सिंह राशीच्या लोकांसाठी 16 जून नंतरचा काळ काही नवीन संकेत घेऊन येत असल्याचं अनेकांना जाणवू शकतं. हा काळ भीतीचा नाही, पण विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. प्रत्येक हसणारी व्यक्ती आपलीच असेल असं नसतं आणि प्रत्येक गोड बोलणारा माणूस मनापासून साथ देईलच असंही नाही. या काळात तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती दिसते जी वरून साथ देत असल्यासारखी वाटेल, पण तिचे उद्देश वेगळे असू शकतात. त्यामुळे कोणत्याही अफवा, गैरसमज किंवा भावनेच्या भरात निर्णय अजिबात घेऊ नका. आर्थिक व्यवहार असतील, कुटुंबातील चर्चा असतील, मित्रांचे सल्ले असतील किंवा कामाशी संबंधित गोष्टी असतील, शांतपणे निरीक्षण करा. काही गोष्टी वेळेनुसार स्पष्ट होतात. तुम्ही सिंह राशीचे असल्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास आणि नेतृत्व असतं, पण कधी कधी जास्त विश्वासामुळे फसवणूक होऊ शकते. म्हणून प्रत्येक गोष्ट तपासून घ्या. प्रत्येक वचन लगेच स्वीकारू नका आणि कोणावरही पूर्ण अवलंबून राहू नका. तुमच्या मनात येणारे संकेत, अनुभव आणि शांत विचार यांना महत्त्व द्या. काही लोक तुमच्या यशामुळे अस्वस्थही असू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना, पुढचे निर्णय आणि आर्थिक गोष्टी सर्वांसमोर मांडू नका. शांतपणे काम करा, सातत्य ठेवा आणि संयमाने पुढे जा. योग्य वेळ आल्यावर तुमचं यश स्वतः बोलू लागेल. मित्रांनो, अनेक वेळा आयुष्यात धोका बाहेरून नाही तर जवळच्या वर्तुळातून येतो असं वाटतं, पण याचा अर्थ प्रत्येकावर संशय घ्यायचा असा नाही. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींनी विशेषतः संवादावर लक्ष द्यावं. कोणतीही गोष्ट ऐकून लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही लोक तुमच्या भावना समजून घेण्याऐवजी त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे स्वतःची मर्यादा ठेवा, स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि शांत मनाने परिस्थिती समजून घ्या. घरात वाद वाढत असतील तर बोलण्यापेक्षा ऐकण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय किंवा नोकरीत नवीन प्रस्ताव येत असतील तर सर्व अटी समजून घ्या. मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून मोठी आश्वासने मिळाली तर लगेच निर्णय घेऊ नका. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळू शकतं, पण त्यासाठी घाई न करता योग्य वेळ निवडणं महत्त्वाचं आहे. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित ठेवा. इतरांच्या यशाशी तुलना करू नका. तुमची वेळ तुमच्या पद्धतीनं येते. मन शांत ठेवा, सकारात्मक राहा आणि कृतीत सातत्य ठेवा. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शंका आणि सावधगिरी यामध्ये फरक असतो. सावध स्वतःला मजबूत बनवणं. काही वेळा आयुष्यात येणारे प्रसंग आपल्याला अधिक शहाणं आणि सक्षम बनवतात. सिंह राशीच्या लोकांनी या काळात स्वतःचा वेळ, ऊर्जा आणि लक्ष योग्य ठिकाणी वापरलं तर अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा.
पुढच्या काही दिवसांमध्ये तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात, पण त्यात अडकून न पडता कृतीवर भर द्या. नवीन काम सुरू करत असाल तर तयारी करा. जुने मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या सोबत स्पष्ट बोला. कोणाच्याही बोलण्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. तुमची मेहनत, तुमचं धैर्य आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं खरं बळ आहे. परिस्थिती बदलते आणि योग्य वेळी सत्यही समोर येतं. तर मित्रांनो, 16 जून नंतरचा काळ सिंह राशीसाठी विचारपूर्वक पावलं उचलण्याचा आणि स्वतःला अधिक मजबूत करण्याचा काळ ठरू शकतो. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, पण नातेसंबंधात अनावश्यक भीतीही ठेवू नका. शांत राहा, एकदम बारकाईनं निरीक्षण करा आणि योग्य वेळी योग्य तोच निर्णय घ्या. मित्रांनो, तुमची मेहनत, तुमचं धैर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जाईल. प्रत्येक आव्हानात एक संधी दडलेली असते, त्यामुळे सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी गुरुकृपा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचा राशी भविष्य सांगणारा तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. त्यामुळे बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि तुमचा अनुभवही शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.